पॅटर्न पोरा आमची घेऊन पितात हातात पिवा झेंडा. 1.5 दिवसाची शाळा शिकून मुंबईसाठी लढला. लहुजींनी तलवार उचलून इंग्रजांचा घाम घाम पाडला. वालूवायच्या पोटी एक वाघ घडला. पोरा आमची घेऊन फिरतात हातात पिवा झेंडा. 1.5 दिवसाची शाळा शिकून मुंबईसाठी लढला. लहुजींनी तलवार उचलून इंग्रजांचा घाम घाम पाडला. वालूवायच्या पोटी एक वाघ घडला. वाटे गावात फकीर लिहून त्यांनी इतिहास घडवला. एक युक्तीने लढला, एक शक्तीने भिडला. लहुजीच्या बापानं तर वाघाला बी फाडला. लढला लढला लहुजी आमचा लढला नाही, एक इंग्रज सोडला. मातंग जातीचा गर्व आहे आम्हाला. रश्यामध्ये अण्णा भाऊचा पुतळा बसवला. त्याच्या ज्ञानाने अख्खा समाज सुधारला. ज्याने मुंबई मिळवली. वळका ते अण्णा भाऊला, वळका ते अण्णा भाऊला, हे वळका ते अण्णा भाऊला. आमच पॅटर्न फक्त पिवळा. जय अण्णा, जय लहू, जय लहू. मातंग जातीचा वाघ म्हणजे अण्णाभाऊ साठे. त्यांची शब्दांची तलवार अन्यायाला कापते. झुपडीचे लंपन स्वप्न होते मोठे. असे कष्ट काढले आमचे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊ साठे इंग्रजांसमोर तो नाही झुकला. हे अन्यायाच्या विरोधात आवाज उचलला. जिथं अंधार झाला तिथं मशाल बनून पेटला. तवा हा इतिहास घडला. हे आमचा इतिहास लपवण्याचा प्रयत्न केला, पण आम्हाला नाही पडला फरक. म्हणून कोण आमचा नाद नाही करत. हे आंबूस पॅटर्न माईक वरती आलाय, चल बाजूला सरक. हे अण्णाभाऊच्या विचाराने पिढी घडत. हे अण्णाभाऊच्या विचाराने पिढी घडत. आंबूस पॅटर्न 404 ट्रीटमेंट. हम है मातंग, हमारे नाथ को मतलब मचा देंगे आतंक. चल बनफड़.